हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. सायराज किचन कहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत दोडक्याची चटणी. चला तर मग वळूया रेसिपीकडे. इथे मी दोडके घेतलेले आहेत. दोडक्याच्या आता शिरा काढून घेऊया. दोडक्याच्या शिरा काढून झाल्या की आता त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. नंतर तुकडे 2 पाण्याने असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. भांड्यामध्ये दोडके टाकून त्यामध्ये 20 ते 25 अशा लसूण पाकळ्या घालूया. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढ्या तुम्ही मिरच्या घालू शकता. इथे मी 5 ते 6 अशा मिरच्या घातलेल्या आहेत. नंतर दोडके ओबडधोबड असं वाटून घेऊया. जास्त बारीक वाटायचं नाही. इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 2 पळी असं तेल घालूया. तेल कडकडीत तापलं की त्यामध्ये जिरं मोहरी घालूया. इथे मी 1 चमच जिरे व 1 चमच मोहरी घेतलेली आहे. नंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत चांगला असा परतून घेऊया. इथे कांदा परतून झाला की नंतर त्यामध्ये छोटा आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया. तो सुद्धा मऊ होईपर्यंत चांगला असा परतून घेऊया. नंतर चवीपुरतं मीठ घालूया. मीठ घालून झालं की पुन्हा असं 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 चमच हळद आणि 1 चमच धने पावडर टाकलेली आहे. ती सुद्धा चांगली अशी परतून घेऊया. नंतर यामध्ये वाटून घेतलेले दोडके टाकूया. दोडके टाकले की 5 मिनिट असं पुन्हा परतून घेऊया. पाणी न घालता वाफेवर अशी दोडक्याची चटणी शिजवून घ्यायची आहे. तुम्हाला सुद्धा दोडक्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तुम्ही सुद्धा ही दोडक्याची चटणी करायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.